या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय मनोज यारेकर यांचं देखील आगमन होतं. मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. चढाईसाठी येतोय तो या ठिकाणी BPCL चा असणारा गुणान खेळाडू. यंदाच्या बीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्याची निवड झाली महाराष्ट्राकडून तो आकाश सोडोले, मॅन फ्रॉम स्वस्तिक उपनगर. एक देखणी स्पर्धा डोळ्याचं पारण फेडर स्पर्धेच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा संघ मुंबई उपनगराचा महत्वाचा संघ एकमेकांसमोर भिडतायत. पहिल्या चढाईत गुण घेतोय. जरा टाळ्या उंदर मित्रांनो आकाशसाठी प्रयत्न दमदार होणार आहे, काही शंका नाही. आपल्या सर्वांच्या डोळ्याचे पारण फेडण्याचे क्षण. आसोदगावचे पोलीस पाटील सन्माननीय विक्रांत बिवलकर यांना सुद्धा आपण मंडळाच्या वतीने सन्मानित करतोय. सन्माननीय नितीन पांडे सर आपल्या शुभ असते आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. आसोदगावचे पोलीस पाटील सन्माननीय विक्रांत बिवलकर. मित्रांनो मोबाईलचे फ्लॅशलाइट्स ऑफ करा प्लीज. विनंती आहे, योग्य वेळी तुम्हाला जरूर संधी देऊ. मोबाईलचे फ्लॅशलाइट्स ऑफ करा प्लीज. राष्ट्रीय कीर्तीचा गुणवान खेळाडू पट्टा पालेटचा साहिल आक्रमणासाठी सज्ज होत आहे. शिवमुद्रा कोल्हापूर या संघाकडून आपण पाहणार एक लक्ष विजयाची लढत आपण पाहणार या स्पर्धेच्या निमित्तानं. जर्सी नंबर 11 आक्रमणाचा आपण पाहतो गोपरक्षक या ठिकाणी सज्ज आहे. एक मुलाचा महत्वाचा खेळाडू मुंबईकरांचा लाडका खेळाडू आदिनाथ गायकवाड. 21 स्फोटकाचा खेळ असतो. आकाश येताना आपण पाहतोय. यंदाचा असणारा सेशन मुंबईतल्या अनेक स्पर्धा आपल्या सर्वांना सुंदर खेळानं गाजवल्या. तोच आकाश रोडला रसिकांमध्ये आपल्या सर्वांचा असणारा दापोलकरांची आणबान शान म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो. केळशी सारख्या ग्रामीण भागाकडून ज्याने आपल्या खेळाला प्रारंभ केला आणि पाहताना आपण पाहिले रत्नागिरी जिल्हा नंतर महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागावर आपल्या खेळाची कीर्ती पोहोचवली. आपल्या सर्वांचा लाडका शैलेश सावंत गजानन संघर्ष केळशी व्यावसायिक संघ BPCL भारत पेट्रोलियम. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. शैलेश सावंत क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित शैलेश सावंत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने चला. दादू जरा बघा जरा प्लीज. शैलेश कुठे चढाईसाठी राज साळुंखे गुजरात जायंट्स कडून आपण त्याला पाहतो. सुरुवातीला पालघर जिल्ह्याकडून हा खेळायचा, आता मुंबई उपनगर कडून खेळतोय. तो राज साळुंखे आमच्या निलेश शिंदे यांचा असणारा भाचा आहे बेंगाल वॉरियर्स. गेले 3 दिवस राज्यातून आलेले आपले खेळाडू आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी केली ते सन्माननीय सोम मुळे राजेंद्र मुळे मंडळाच्या वतीनं आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचे. नितीनजी पांडे सर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करावं. सोम मुळे राजेंद्र मुळे. सोम राजेंद्र मुळे. लाडका क्रीडा रसिक येतात एन्जॉय करतात स्पर्धा क्रीडा रसिक. आसूस सोसायटीच्या मार्फत सुद्धा आपले फार मोठं योगदान या मंडळाला आपल्या सन्माननीय त्यांचं सुद्धा आपण मंडळाच्या वतीनं आभार मानून धन्यवाद देतोय. त्याचनंतर विकास गुरव आपल्यास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. मंडळाच्या वतीनं आपल्या सुद्धा सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी सुद्धा या खेळाडूंना राहण्याची व्यवस्था केलेली आहे विकास गुरव. त्यानंतर मंगेशजी बडबे आपणास विनंती करतोय. राहण्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपलं फार मोठं योगदान त्या मंडळाला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे ते आपल्या प्रकाश ज्योती स्पर्धा चालू आहेत त्यासाठी जनरेटरची मोठी व्यवस्था केली आहे. सन्माननीय राजू फुटणकर आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राजू फुटणकर मंडळाच्या वतीनं आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. राजू फुटणकर
सन्मान तांबे सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपला विनंती आपण देखील सोम राजेंद्रमुळे मंडळाच्या वतीनं नितीनजी पांढरे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करा. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य कार्यकारी सदस्य आदरणीय सागरजी मोरे सर, वेलकम. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मी सरांना विनंती करेन, बांद्रे सर आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. आदरणीय सन्मान्य सागरजी मोरे सर. विनंती बांद्रे सर आपण सरांना सन्मानित करूया. ऑफिशियल पॅनलच्या समोर असणारी क्रीडा रसिकतेच्या बाजूला प्लीज जरा. समग्र रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य सहसचिव सन्मान्य सागर मोरे या व्यासपीठासाठी उपस्थित राहिलेले आहेत. ग्वागरवरून त्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. नितीनजी पांढरे आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं. सागर मोरे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान्य सागरजींना आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय नितीन बांद्रे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. राज सोळंकेची चढाई आपण पाहिली. गुजरात जायंट्स असणार गुणांक खेळाडू प्रोचा असणारा या स्पर्धेसाठी ज्यांनी फार मोठं योगदान दिलं आणि विशेष पुढाकार घेतलाय ते सुभाष बेनरे आणि मंदार गावडे. आपणास विनंती करतोय की आपल्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे. सुभाष बेनरे आणि मंदार गावडे आपण व्यासपीठावरती चला. मंडळाचे उपाध्यक्ष आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना आपण सन्मानित करावं. सुभाष बेनरे आणि मंदार गावडे. उपांत्य फेरीची दुसरी महत्वाची लढत या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी जी भव्य दिव्य गॅलरी आणि जे सगळं साऊंड सिस्टीम ज्यांनी आणलेले आहे ते सन्माननीय खेळचे अमोलजी दळवे. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. आपल्या मंडळाच्या वतीनं आपणास सन्मानित करण्यात येत आहे. राजा मंडप डेकोरेटर्स चे अमोलजी दळवे. मला ते गेली अनेक वर्ष त्यांचं नाव मला वाटतं केशी येते. 2005 साली जी क्रीडा स्पर्धा आली होती राज्यस्तरीय त्या स्पर्धेसाठी सुद्धा त्याने हे सगळं भव्य दिव्य असं नियोजन केलं होतं. आज जे आपल्याला प्रशस्त गॅलरी दिसते, हे जे सगळे रोषणाई दिसते आणि जो साऊंड सिस्टीम आहे ही सगळी राजा मंडप डेकोरेटचे सन्माननीय अमोलजी दळवी यांनी. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सोजाई क्रीडा मंडळाचे एक अष्टपैलू खेळाडू, फार मोठं रत्नागिरी जिल्ह्यातलं मोठं व्यक्तिमत्व आहे बाबा दामुसले. खास संगमेश्वर स्पर्धेत इथे उपस्थित राहिलेले आहेत. मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो जरा अभि दळवी, अमोल दळवी, मंडप डेकोरेशन जरा टाळा उजवता. अत्यंत सुंदर अशी आपण कल्पकता पाहतोय. एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं उत्तम त्यांनी या ठिकाणी आपली कल्पना दाखवलंय. दळवी ब्रदर्स खेड त्यांच्या वतीनं या ठिकाणी अभि दळवी आपला सन्मान स्वीकारतायत. ही व्यवस्था, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं.
या स्पर्धेच्या निमित्तानं सोळजाई क्रीडा मंडळ देवरुखच्या माध्यमातून ज्याने आपल्या देवरुखचं नाव मोठं केलं, संगमेश्वर तालुक्याचं नाव मोठं केलं, अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला प्रतिनिधित्व केलं, एक सर्वोत्तम असणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जायचं, ते बोनसचा असणारा बादशाह म्हणून ज्यांना आपण पाहिलं जायचं, ते आपल्या सर्वांचे लाडके माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय बाबा दामुष्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आपल्या संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या वतीनं एका गुणी खेळाडूचा सन्मान या ठिकाणी केला होता. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मात्रे सर यांना विनंती आहे आपण सन्मान्य संतोष उर्फ बाबा दामुष्टे यांना या ठिकाणी सन्मानित करूया. संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हे मोठं व्यक्तिमान मित्रांनो, कबड्डी क्षेत्रातला टळाव जाऊ द्या आमच्या संतोष उर्फ बाबा दामुष्टे सोळजाई क्रीडा मंडळ ठेवू. मित्र, आज या मंडळाला 25 वर्ष पूर्ण आली, परंतु गेली 24 वर्ष ज्याने या मंडळासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी कार्यक्रमासाठी अल्पधनामध्ये साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली, त्या गावचे सन्माननीय संतोष राजपुरे सर मंडळाच्या वतीनं आपला सन्मान करण्यात. संतोष राजपुरे सर या मंडळासाठी आपलं फार मोठं योगदान आहे. आज जरी आम्ही रौप्य महोत्सव वर्ष साजरे करत असलो तरी गेली 24 वर्ष आपण त्या मंडळाला सहकार्य केलंय, ते कधी न विसरण्यासारखं आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय अभिजितजी सप्रे आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहसचिव आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पंचप्रमुख सन्माननीय सुधीर सावंत या स्पर्धेसाठी खास देवरुखवरून आलेले आहेत. बांदे सरांचं प्रेम हे त्यांच्यावर बांदे सर मंडळाच्या वतीनं आपल्याला सन्मान करण्यात संदीप राजपुरे. थँक्यू सर. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं की या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा रोख 51,000चं असणारं पारितोषिक शीतल लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं आणि हे असणारा द्वितीय क्रमांकाची असणारी रक्कम आपल्याला देण्यासाठी, ते पारितोषिक मिळवण्यासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते सन्मान्य प्रदीपजी राणे या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित आहेत. मी प्रदीपजी राणे यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यावं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्यासाठी ज्यांना मला मंडळाला विशेष सहकार्य केलं, शीतल लोढा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मिळालेलं आहे. मनस्वी आभार. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या निरीक्षण झाला आदरणीय प्रदीपजी राणे मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी आपल्या दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय मंगेशजी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास सन्मान करा. सन्माननीय मंगेशजी मोरे सर यांच्या शुभास्ते सन्मान होता. आदरणीय सन्मान्य प्रदीपजी राणे. आकाश रोडोले आक्रमणासाठी सज्ज असताना एक विस्फोटक असा खेळाडू ज्युनियर नॅशनल सिनियर बीच महाराष्ट्राकडून पाहिलं आणि यंदाच्या वर्षी देखील निवड BPCL अर्थात भारत पेट्रोलियमचा गुणवान खेळाडू. पट्टाचा साही घेतोय. आता ज्यांचा नामोल्लेख केला गेला ते सन्माननीय प्रदीपजी राणे यांनी सुद्धा स्वतःकडे मंडळासाठी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार मानण्यात येत आहे. धन्यवाद. या स्पर्धेसाठी अनेकांनी हातभार लावले, अनेकांनी सहकार्य केले. त्यातले सहकार्य करणारे सन्माननीय रुपेशजी बांगरे आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे चला, आपल्याला सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. रुपेशजी बांगरे. संजयजी बांधे आपल्याला विनंती करते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. रुपेशजी बांधरे. ज्यांनी राहण्याची व्यवस्था त्या मंडळासाठी करून दिली होती ते विकास गुरव यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांना सुद्धा मंडळाच्या वतीनं आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेची गेले अनेक दिवस प्रसिद्धी करतात आणि ह्या पुढे ती प्रसिद्धी करणार आहेत. आणि स्पर्धा कशी झाली सगळ्यांना सांगणार ते सन्माननीय पत्रकार शशी राऊत आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मंडळाच्या वतीनं आपल्याला सन्मान करण्यात आहे. शशी राऊत.
संघर्ष आसूच्या महिला खेळाडू श्रुती मस्कर आणि सविता जगदाळे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्रुती मस्कर आणि सविता जगदाळे ज्यांनी या मंडळाचं नाव महिला क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये रोशन केलं त्या महिला खेळाडू सन्माननीय श्रुती मस्कर आणि जगदाळे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेसाठी प्रथम उपचाराची सोय ज्याने केली ते कल्पेश माने आपणास विनंती करते आपण व्यासपीठावर यायचंय. मंडळाच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. संजय बांद्रे आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं. कल्पेश माने डॉक्टर तुषार मस्कर डॉक्टर तुषार मस्कर यांना पण सन्मानित करण्यात येत आहे. तुषार मस्कर ही स्पर्धा इथे होत असताना पार्किंगच्या व्यवस्थेसाठी त्यांनी जागा दिली आहे. त्या अशोक गावचे समन्वय वैभव खाडवे आपणास विनंती करतोय. वैभव धामणे त्यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आहे. वैभव धामणे या गावचे माजी अध्यक्ष सन्मान्य वसंतजी शिर्के यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आहे. आपलं विनंती करतो की आपण सन्मानित करावं. या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे ते सन्माननीय उदय मणेरेकर सर यांनी 71,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आहे. आणि पारितोषिक मिळण्यासाठी महत्वाची त्यांनी भूमिका बजावली ते ओंकार आरेकर यांच्याकडून पारितोषिक मिळालेलं आहे. ओंकार आरेकर आपल्यास विनंती करते की आपण व्यासपीठावर द्यायचे. ओंकार आरेकर उदय मण्यार सर या ओंकार आरेकर आपल्यास विनंती करते आपण जर क्रीडा रसिकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावर द्यायचे. ओंकार आरेकर या बात आहे जरा जोरदार टाळा होतो मित्रांनो. दमदार अशी लढत. क्लोज फाईट. शिवमुद्रा आणि स्वस्तिक मुंबई उपनगर यांच्या दरम्यानची असणारी महत्वाची लढत. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. या स्पर्धेसाठी क्रमांकाचं पारितोषिक पारितोषिक 51,000 रुपये. अग्रपटासाठी आपण पाहतोय निश्चित स्वरूपात महत्वाचा गुजरात जायंट्सचा राज साळुंखे एक गुण घेण्याचा प्रयत्न जरूर आहे का शंका नाही. कमबॅक करताना पुन्हा एकदा स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अग्रपटासाठी साहिल पाटील येतोय.
फार महत्वाची स्पर्धा, डोळ्याचं पारड फेडणारी स्पर्धा. क्रीडा रसिकांचे अपेक्षित आहे दाखवण्याचा प्रयत्न मित्रांनो या ठिकाणी होताना. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रत्येक सुपर एड साठी सन्मान्य शरद शेलार फाउंडेशन ₹500 पारितोषिक आहे. स्पर्धेच्या प्रत्येक सुपर एड साठी ₹500 पारितोषिक आहे. समीर खोत क्रीडा रसिकांमध्ये असतेच आपण व्यासपीठावर या. तीनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आपण पाहतो. आक्रमण चढवण्यासाठी पुन्हा एकदा साहिल पाटील या ठिकाणी सज्ज होताना खूप मोठा संघर्ष आपण करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं विद्युत प्रकाश ज्योता ते देखले लढत ओके वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी या संघासमोर कोण भिडणार अंतिम सामन्यात. आक्रमण दमदार पद्धतीने आपण पाहतोय. तीनचा डिफेन्स या ठिकाणी स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई पलघर यांसमोर आपण कडक आव्हान निर्माण केलं. शिवमुद्रा कोल्हापूरच्या माध्यमातून गुजरात जायंट्स असणारा गुळवार खेळाडू राज साळुंखे याला आपण पाहतोय. जर्सी नंबर 7 कमबॅक करावं लागेल. गुणवत्ता ठासून भरलेली आहे तोच हा राज आपण पाहतोय. तुम्ही खेळामध्ये बदल घडवू शकता त्यासाठी आपण आपल्या खेळातलं असणारी तंत्र आपण विकसित करतो आणि त्या माध्यमातून सर्वांच्या नजरेत भरणारा हा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो वैभव राबाडे ज्याला आपण खेलो इंडियननं पाहिलं, ज्युनियर नॅशनलला पाहिलं. तो हा शिवपुत्राचा असणारा आणखी एक गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचं निर्णायक षट उपांत्य फेरीची दुसरी महत्वाची लढत सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय ते पाहूया. एका बाजूला वैभव आहे. कालच्या दिवशी त्याने देखील सुरेख असा खेळ केला. समर्थ साथ राहिली साई पाटीलला आणि निखिल बारेकेला शिवमुद्रा कोल्हापूरसाठी मोठी जबाबदारी असेल. यावेळेला गुणवत्ता ठासून करणारा आकाश रुडोले जो बीपीसीएलला लीड करतो. यंदाच्या बीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात ज्याची नुकतीच निवड झाली काळ्या जोरदार होगा मित्रांनो. साहिल पाटील इज ऑन फायर. मात्र शिवमुद्रा एक अस्तित्वाची असणारी लढाई आपण या ठिकाणी पाहत असताना काही क्षणात आपण अंतिम सामन्याकडे मिळणार. प्रयत्न दमदार पद्धतीने सन्मान्य आबा वैभव कदम यांना विनंती आपण देखील व्यासपीठाच्या कमबॅक करतोय. सुपर रेड आपण स्वस्तिक उपनगरचा अनकम शेख या ठिकाणी होताना प्रयत्न दमदार क्लोज फाईट. साहिल आणि अनकम एकमेकांसमोर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना 55 छान अक्षर आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या पश्चिम महाराष्ट्र किंवा येणारा काय ठरवणार स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि निकटची स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्या क्षणांचे असणारे साक्षीदार कधी शिवमुद्रा कधी स्वस्तिक उपनगर सामन्यात असताना बदलतं चित्र आपण पाहिलं. इथं मात्र भूमिका राज साळुंखेच्या एका चढाईनं पुन्हा एकदा आपण कमबॅक केलं. या ठिकाणी त्याला आपण सन्मान करत सन्मान करावा. सन्मान्य मात्रे सर यांच्या शुभास्ते मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभास्ते आपण आपण सन्मानित करत आहोत. भरपूर एन्जॉय करतात. आजची असणारी महत्वाची लढत उपांत्य फेरीचा दुसरा सामना चालू सामन्यातला विजेता संघ वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी या संघासमोर भिडेल अंतिम सामन्यात या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी फायनलसाठी. मनपूर्वक आभार आदरणीय आबासाहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. हात महत्वाचा क्षण पुन्हा एकदा राजला कमबॅक
पाचच्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी पुन्हा एकदा राज एक महत्वाचा कोटेशाने आपल्या संघाच्या बाजूला सामना जिंकवला जाऊ शकतो इतके जबरदस्त क्लोज फाईट आपण पाहणार या स्पर्धेच्या निमित्तानं स्वस्तिक आणि याच्या दरम्यान सुपर टॅकल आक्रमणासाठी सज्ज आहे. आपण पाहतो शिवमुद्राच्या माध्यमातून निखिल बारगे देखील पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा असणारा हिरा आहे. कोल्हापूरकरांचा असणारा होममेकर अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दमदार असं प्रदर्शन याच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा कमबॅक केला आपल्या संघासाठी. पाचच्या डिफेन्स मध्ये सज्ज असताना पुन्हा एकदा हाच कोणी राज आपण पाहतो. क्रीडा रसिकांच्या असणारा नजरा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचे असणारे साक्षीदार. मित्रांनो, एखादी स्पर्धा आयोजित करणं सोपं नसतं. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय आपण पाहिलंय संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या माध्यमातून आयोजित केलेली ही निमंत्रितांची भव्य दिव्य राज्यस्तरीय स्पर्धा अत्यंत देखणं आयोजन सर्वसामान्य आसूतवासीय दापोलकरांनी दिलेली प्रेमळ मदत आणि त्याच्यातून नितीन बांद्रे यांच्या सहकार्यानं आयोजित केलेली नेतृत्व स्पर्धा. जरा संघर्ष आसूच्या निमित्तानं टाळावा जाऊ द्या. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय एक देखण्या संयोजनाची देखणी स्पर्धा आदरणीय नितीन बांद्रे सर आणि त्यांच्या असणारे सर्व सहकारी क्रेडिट आहे निश्चित स्वरूपात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कौतुकास पात्रात रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कौतुकास पात्रात. राज पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज असेल. विस्फोटक असा खेळ आहे. पाचच्या डिफेन्स मध्ये खेळताना पूर्ण स्कोप आहे. चढाईतच गुण घेणं क्रम प्राप्त असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आणि इथं मात्र प्रेक्षकांच्या दिशेने आपण पाहिलं चमकशाशी नजर आपल्या लौकिका साजेसा खेळ इंडियाचा रामाडीनं केलेली पकड आपण पाहिली. महत्वाचा असणारा हिरा आपण पाहतोय तो गळा लागतोय राजमुद्राच्या. आता 2च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा वैभवीता एक अष्टपैलू सबक दाखवण्याचा प्रयत्न स्पर्धेच्या माध्यमातून होताना कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ही एक महत्वाची असणारी अत्यंत अप्रतिम असे क्षण आपण पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत जीवनात कोणती अडचणीमध्ये त्याला सामोरं जाण्याची शक्ती आपल्यात असते दाखवण्याचा प्रयत्न हे दाखवतो खेळाच्या माध्यमातून तो हा वैभव. आणि सत्य असेल या ठिकाणी आक्रमणासाठी आदित्य वाघमारे देखील मुंबई उपनगरचा असणारा महत्वाचा असणारा खेळाडू आहे. उपनगरमध्ये जवळपास 450 पेक्षा जास्त रजिस्टर मंडळ आहेत. जवळपास 5-6 दिवस त्यांचे सिलेक्शन टुर्नामेंट चालते. अमोल भैया कीर्तिकर जे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अनेक चांगल्या असणाऱ्या मंडळाला चांगल्या खेळाडूंना संधी मिळाली व्यावसायिक क्षेत्रात. पुन्हा तीच तोच उत्साह घेऊन साहिल पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यपूर्ण अशी कामेरी कालच्या दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या सायंकाळच्या सत्राचा असणारा सामना सन्मान्य सुरेशदादा रुपे यांच्या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं सहकार्य सुरेश दादा चमत्कार करावा लागेल. इतिहास घडवावा लागेल. शिवडवलेला संघासाठी फार महत्वाचे असणाऱ्या क्षणी निर्णायक क्षण शिल्लक असताना उत्तरार्धामध्ये असतो आकाश एक पॉईंट जरूर मिळेल यात काही शंका नाही. आकाशसाठी एक गुण घेण्यात आपण पाहिलं तर संघाच्या दृष्टीने एक पॉईंट्स महत्वाचे ठरू शकतात. हरकम शेख सारखा असणारा महत्वाचा खेळ पुन्हा एकदा येईल होताना 5 प्रोची सेशन पाहिलं. पहिल्यांदा UP योद्धा त्यानंतर गुजरात आणि त्यानंतर पटना याच्या माध्यमातून आज एक बदल झालाय. स्वस्तिकच्या माध्यमातून निलेश शिंदे बेंगलोर वॉरियर्स असणारा गुणवान खेळाडू हा या स्वस्तिकला लीड करतो. एक महाराष्ट्रातला असणारा आणखीन एक महत्वाचा चेहरा आहे व्यावसायिक संघ भारत पेट्रोलियम. एक अस्तित्वाची लढत क्रीडा रसिकांचा एक जोश उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं एक ग्रँड फिनाले आपण पाहणार. अंतिम सामना काही क्षणात चालू सामन्यातला विजेता संघ भिडेल तो वाघजाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी या संघासमोर. 6चा डिफेन्स असताना साईलचं आक्रमण आपण पाहिलं. आणि पुन्हा एकदा ईद होताना हाच तो राज सळुंखे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. विस्फोटक असा हा खेळाडू आहे पाहिलं. मगाशी एका चढाईनं सामन्यातलं बदलतं चित्र आपण अनुभवलं. पूर्वीचा पालघर जिल्हा आणि त्यानंतर मुंबई उपनगर दोन्ही जिल्ह्यातला असताना सगळ्यात फेवरेट हिरा महाराष्ट्राचा लाडका खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. अधिक हँड टच करायचा आहे मात्र प्रयत्न करता होतोय. पॉईंट मिळण्याचा प्रयत्न जर होता तो राजचा प्रत्युत्तरा दाखल सत्य असेल. पुन्हा एकदा साहिल पाटीलला क्रीडासिक भरपूर एन्जॉय करतायत ही स्पर्धा आजच्या रात्री.
या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपये ज्याचं सौजन्य दिलं ते सन्मान्य सुरेश दादा दुपे उपसरपंच मुरुड या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. तर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीने करतोय. आदरणीय सन्मान्य सुरेश दादा दुपे उपसरपंच मुरुड स्पर्धेसाठी 21,000चं प्राइज. सर्व दापोलकरांच्या योगदानातून आयोजित केलेली एक अद्भुत अविस्मरणीय अशी स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा आणि सगळे लोक वर्गणीतून वितरण होणं सोपं नसतं. महाराष्ट्रासह देशात आपण अनेक प्रकारच्या असणाऱ्या स्पर्धा पाहतो, मोठे मोठे स्पॉन्सर्स असतात, राजकीय पाठबळ असतं. मात्र हे काही नसताना गेले 3 दिवस आपण पाहिलंय मैदानावर कोणते मोठ्या राजकीय व्यक्तीचा असणारा या ठिकाणी सन्मान नाही, तरी देखील सर्वसामान्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आदरणीय नितीन वांद्रे आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी ही स्पर्धा आयोजित केली. खूप मोठं सहकार्य. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय पद्माकरजी गुरव खूप मोठं सहकार्य स्पर्धेसाठी आपला विनंती आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय सन्मान्य पद्माकरजी गुरव आक्रमणासाठी आहे तो साहिल पाटील आपण पाहतो. स्वस्तिकच्या माध्यमातून एक चांगला स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवताना आपण पाहतोय. स्वस्तिकचा असणारा हा खेळाडू अर्थात अतुल पाटील. आकाश आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं महत्वाचा खेळाडू आकाश या ठिकाणी बाहेर जातात. संधी असेल पुन्हा एकदा राजसाठी राजसाठी कमबॅक करणं महत्वाचं आहे. आपल्याला जे अपेक्षित आहे त्या प्रकारचा असणारा सामना या ठिकाणी घडत असताना पुन्हा एकदा आपण खेळाडू इन होतात या ठिकाणी सन्मान करत असताना आदरणीय पद्माकरजी गुरव मी पुढे आमंत्रित करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय शशिकांतजी बैकर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय शशिकांतजी बैकर स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आहे. ग्रीन विजन डेव्हलपर्सचे सन्माननीय विवेक सावंत साहेब यांच्याकडून देखील आमच्या समर्थ आमच्या संघर्ष आसूसाठी 5,555 रुपयाची देणगी आली. मनपूर्वक आभार सर, खूप आभार. सन्माननीय ग्रीन विजन डेव्हलपर्स विवेक सावंत साहेब विशेष आभार. सन्मान्य अशोकजी मळेकर, सन्मान्य डॉक्टर सुधीरजी कांसे क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहा. आम्ही आपला सन्मान करू इच्छितो. बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न मुंबई स्वस्तिक सन्मान्य सुनील कारखिले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आदरणीय सन्मान्य सुनीलजी कारखिले सर आपण देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी नावं घेतो कारण या सगळ्यांचं असणारं योगदान महत्वाचं आहे. यांच्यापैकी कोण क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित असतील तर त्यांचे प्रतिनिधी असतील. सन्मान्य सुभाषजी गुळे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जातो. सन्मान्य सुभाषजी गुळे पुन्हा एकदा शिवपुत्रासाठी उन्नती पतसंस्था असू त्याचे चेअरमन अथवा कोण प्रतिनिधी जर असतील तर विनंती आहे आपल्या पतसंस्थेचा या ठिकाणी गौरव केला जातो. उन्नती पतसंस्था असू उन्नती पतसंस्था आकाश सोडवले संच आहे. विस्फोटक असा खेळाडू आहे. आक्रमण चढवण्यासाठी सामन्याला आपण पाहिलं तर संघासाठी आवश्यकता आहे. पुढे तालुक्यात जर बघितलं तर फरक जरूर आहे. अद्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्राची अर्थात शिवपुत्राचा असणारी आघाडी आहे ती मुंबई उपनगरवर आणि ती लीड जर तोडायचं असेल तर कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. सन्मान्य सुभाषजी बांद्रे, आदरणीय रवींद्रजी घाग, आदरणीय आदित्यजी केळसकर अंजरले, त्याचबरोबर जयश्री नागवेकर मॅडम, बाबू शिर्के जर आपण पाहतो क्रीडा रसिकांमध्ये असेल तर त्यांना विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने चला. सन्मान्य अजयजी कालेकर, सन्मान्य डॉक्टर सुधीरजी कांसे, सुनीलजी कारखोले सर या सगळ्यांचं असणारं योगदान आपल्यासाठी महत्वाचं. आदरणीय शशिकांतजी बैकर, सन्मान्य अशोकजी मळेकर ज्यांची नावं घेतोय त्या सगळ्या मान्यवरांना विनंती क्रीडा रसिकांमध्ये असेल तर आपण व्यासपीठाच्या दिशेने चला कारण आपल्या प्रत्येकाचे सन्मान आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पुन्हा एकदा आपण नावाचा उल्लेख करूया. सन्मान्य बाबू शिर्के, जयश्री नागवेकर, त्याचबरोबर आदित्य केळसकर अंजरले, रवींद्र घाग, सुभाषजी बांद्रे, शशिकांतजी बैकर, अशोकजी मळेकर, राष्ट्रीय खेळाडू शैलेशजी कार्यकर आपणास विनंती आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. डॉक्टर सुधीर कांसे, अजयजी कालेकर आणि उन्नती पतसंस्था असो
राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपल्या सर्वांचे लाडके शैलेश सावंत आपला विनंती आहे आपण व्यासपीठाच्या शेतला दुसरे लक्ष द्या शैलेश सावंत बीपीसीएल भारत पेट्रोलियम आक्रमणासाठी पाहतोय तो आकाश सुपर एक पुन्हा एकदा कमबॅक करू शकते ती आपण पाहतोय स्वस्तिक मुंबई उपनगर एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न पाहत असताना सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक असताना आक्रमण पुन्हा एकदा शिवमुद्राच्या माध्यमातून आपण पाहत असताना पहिला तो प्रयत्न टायगर दाभोळकरांचा प्रयत्न दमदार या ठिकाणी होतोय पुन्हा एकदा निखिल बर्गे आपल्या लौकिक साजेसा खेळ आहे निखिलच्या माध्यमातून टीशर्ट जे आपल्या मंडळात दिले त्याच्यासाठी योगदान दिलेले सन्माननीय संकेत बांद्रे आणि संजय कोळंबे आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे या आपल्याला पण मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येते संकेत बांद्रे आणि संजय कोळंबे शैलेश सावंत यांना येण्यासाठी मार्ग मोकळा करा प्लीज जरा खेळणार असेल पॉईंट घेण्याचा प्रयत्न सुरू होईल यात काही शंका नाही पण सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहे उत्तरार्धामध्ये आक्रमण चढवण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहत असताना या ठिकाणी भूतिक कांबळी येतोय स्वस्तिक कडून नंतर वाहन व्यवस्थेची व्यवस्था केली होती सुनील रेवाळे आपल्यास विनंती करते की आपण व्यासपीठावर सुनील रेवाळे मंडळाच्या वतीने आपल्या सन्मानित करण्यात आहे सुनील रेवाळे जर मित्र टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आपल्या सर्वांचा लाडका शैलेश सावंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू भारत पेट्रोलियम या स्पर्धेच्या निमित्तानं वेलकम शैलेशचे मनपूर्वक स्वागत आहे आपलं विनंती आहे जरा आपण मार्ग मोकळा करूया मित्रांनो शैलेशसाठी टाळ्या कमी पडल्या जरा जोरदार टाळ्या उचलू द्या आपल्या सर्वांचं लाडकं दापोली तालुक्याची एक वेगळी ओळख कबड्डीसाठी ज्यांनी करून दिली ते शैलेश सावंत वेलकम मनपूर्वक स्वागत आपलं त्यानंतर या जनरेटरसाठी ज्यांनी डिझेलची व्यवस्था केली तर सन्माननीय हरेश कुलाबकर हरणय आपल्या सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आहे हरेश कुलाबकर केतकी महाडी ही चिमुकली महाडून ही स्पर्धा पाहण्यासाठी आले मंडळासाठी त्यांनी देखील आपली देणगी या ठिकाणी दिली मनपूर्वक आभार आपले केतकी महाडी महाड चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं आहेत आपण पाहतोय पुढे संख्येत आघाडीवरती तो शिवमुद्रा अद्यापर्यंत 14 गुणांची असणारी आघाडी आपल्याला पाहता येते क्रीडारसिकांच्या माहितीसाठी सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहेत आपण पाहतो अनुभवी साहिल पाटील या ठिकाणी सज्ज चढाईसाठी क्रीडारसिका या ठिकाणी शांत आहेत निर्देश आहेत आपण पाहतो मोठा जोश आपण एखाद्या चढाईला पाहतो सर्वांग सुंदर पकडीला पाहतो आणि या प्रत्येकाचं असणारं स्वागत त्या पद्धतीने शाही थाटात केलं जात आहे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकाचे पुरस्कर्ते आणि सौजन्य शीतल लोढा फाउंडेशन आणि त्याचे शुक्ला साहेब इथे उपस्थित आहेत मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि मंडळाच्या वतीनं मान्यस्थांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं शुक्ला साहेब ज्या शीतल लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं आपल्याला प्रायोजकत्व लाभलं त्या शीतल लोढा फाउंडेशनचे शुक्ला साहेब या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या उचलू द्या आपण या दापोलकरांच्या योगदानातून घेतलेली स्पर्धा आणि अशा प्रकारचे असणारे काही कंपन्या आपल्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळे इतकं मोठं पाठबळ आपल्याला मिळालं मनस्वी आभार असतील आपल्या शीतल लोढा फाउंडेशन या स्पर्धेसाठी 51,000 रुपये एक आपल्याला प्रायोजकत्व मिळतं विशेष आभार थँक्स टाळ्या उचल मित्रांनो शीतल लोढा फाउंडेशनसाठी थँक्यू या स्पर्धेसाठी खेळाडूंना आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिली ते कुणबी समाज संघ पश्चिमगड याच्या अध्यक्ष